मनमाड बाजार समितीमध्ये लेवी कपातीवरून व्यापारी आणि माथाडी कामगारांमध्ये वाद निर्माण झाले। त्यामुळे हमाल मापाडी यांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आणि त्यामुळे बाजार समितीत कांदा लिलाव ठप्प झालेत आणि याचा फटका हजारो शेतकऱ्यांना बसतोय। बाजार समितीमधून संपाचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी बब्बू शेख यांनी। आपण बघू शकतो की ज्या ठिकाणी रोज हजारोच्या संख्येने शेतकरी कांदा घेऊन येतात तो त्याच बाजार समितीत त्या जागेवर आज शुकशुकाट पसरलेला आहे। एकही शेतकरी जो आहे ते कांदे घेऊन आलेला नाही आहे। हा जो मुद्दा आहे तो जाणून बुजून व्यापारी उपस्थित करत असल्याचा आरोप माथाडी कामगार करत आहे। बाजार समिती प्रशासनाने बैठक घेऊन माथाडी कामगार आणि व्यापाऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केलेला आहे, मात्र व्यापारी जे ते त्यांच्या आडमुठे धोरणावर ठाम आहे। जोपर्यंत लेवीचा आणि हमाली मापाडीचा मुद्दा पूर्णपणे सुटत नाही तोपर्यंत आम्ही लिलावात सहभागी होणार नाही अशी भूमिका व्यापाऱ्यांनी घेतलेली आहे। तर माथाडी कामगार देखील त्यांच्या संपावर ठाम आहे। या संपाचा फटका मनमाड शहर परिसरातीलच नव्हे तर नांदगाव तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना बसत आहे। कारण आता पावसा पाण्याचे दिवस आहे, शेतकऱ्यांना खतं बियाणे खरेदी करायचे, त्यांच्याकडे पैसा नाही, कांदा विकून ते खतं घेणार होते, मात्र अचानक संप पुकारल्यामुळे शेतकरीही संतप्त झालेले आहे। बब्बू शेख, न्यूज 18 लोकमत, मनमाड।